महारेरा वेबसाईटवर प्रोजेक्टची कोर्ट केस कशी चेक करायची यासोबतच प्रोजेक्टचं अप्रूव्ड लेआउट, पार्किंग डिटेल्स आणि बिल्डरचे लीगल डॉक्युमेंट्स कसे व्हेरीफाय करायचे, चला पाहूया आजच्या पार्ट 2 मध्ये. सर्वात इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे लिटिगेशन अँड कंप्लायन्स. सेम आपल्याला रजिस्टर रिअल इस्टेट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. तुमच्या प्रोजेक्टचं नाव सर्च करायचं आहे. ते सर्च करून व्ह्यू डिटेल्समध्ये जायचं आहे. ज्यावेळेस सर्च तुम्ही कराल तर हा एक अत्यंत महत्त्वाचा मेसेज इथं तुम्हाला दिसेल. जो प्रोजेक्ट अबियन्समध्ये झालेला असतो त्याचं बँक अकाउंट फ्रीज झालेलं असतं. असं कॅपचा कोड टाकून तुम्ही त्या प्रोजेक्टबद्दल ॲडिशनल डिटेल्स जे लिटिगेशन किंवा कंप्लायन्स रिलेटेड जे डिफिशियन्सीज आहेत त्या तुम्ही इथे चेक करू शकता. सेम अजून एकदा हा तुम्हाला मेसेज बघायला भेटेल आणि इथे प्रोजेक्ट स्टेटसमध्ये अबियन्स आणि तुम्ही स्क्रोल डाऊन करून त्या प्रोजेक्टमध्ये कुठले कुठले लिटिगेशन्स आहेत, कुठल्या कोर्टात ते पेंडिंग आहेत, त्याचे स्टेटस काय हे तुम्ही इथे बघू शकता. आणि तुम्हाला हे डॉक्युमेंट सुद्धा जर अपलोड केले असेल तर त्या डॉक्युमेंटमध्ये कोर्टाची केसची ऑर्डर किंवा कोर्ट रिलेटेड सूट फाईल काय केलेला आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला भेटतील. पुढचा पॉईंट आहे अप्रूव्ड लेआउट आणि प्लॅन. असं स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला टेक्निकल डॉक्युमेंट्समध्ये बिल्डिंग प्लॅन अप्रूव्हल, त्याच्या कॉपीज, बिल्डरने वेळोवेळी जे प्लॅन रिवाईज केलेले आहेत अप टू डेट प्लॅन तुम्हाला इथे रेराच्या वेबसाईटवरती पाहता येतील. पुढचा आता पॉईंट आहे पार्किंग डिटेल्स. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये जे काही पार्किंग होणार आहेत ते तुम्ही रेराच्या वेबसाईटवरती पार्किंग डिटेल्समध्ये व्ह्यू करू शकता. जसं की ओपन स्पेसमध्ये पार्किंग किती आहेत, क्लोज्ड आणि कवर्ड पार्किंग किती आहेत हे तुम्ही पाहू शकता. 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग किती आहेत, नंबर ऑफ अलॉटेड आणि अनअलॉटेड पार्किंग किती आहेत याची डिटेल्स तुम्हाला ह्या टॅबमध्ये बघायला भेटतील. पुढचा पॉईंट आहे QPR, क्वार्टरली प्रोग्रेस रिपोर्ट. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टचा QPR हा वेबसाईटवरती टास्क ॲक्टिव्हिटीजमध्ये येथे तुमच्या प्रोजेक्टचं स्टेटस किती आहे, एक्सकॅव्हेशन किती झालेलं आहे, प्रत्येक जे स्टेज वाईज किती कंप्लीशन पर्सेंटेज फॉर्ममध्ये आहे इथे डिटेल्स तुम्हाला बघायला भेटतील. तर हे तर क्वार्टरली बिल्डरला अपडेट करणं कंपल्सरी असतं, हे पाहू शकता तुम्ही. पुढचा पॉईंट आहे इन्कम्बन्सेस. जर प्रोजेक्टला कुठले इन्कम्बन्सेस असेल तर त्याचंही डिस्क्लोजर बिल्डरला देणं कंपल्सरी आहे. या टॅबमध्ये तुम्ही इन्कम्बन्सेस रिलेटेड टू समजा त्या प्रोजेक्टवरती काही लोन वगैरे असेल तर ते बिल्डरला डिस्क्लोज करणं कंपल्सरी आहे असे तुम्ही वेबसाईटवरती पाहू शकता. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट ॲग्रीमेंट फॉर सेल. जे ॲग्रीमेंट तुम्ही साईन करणार आहेत त्याचा ड्राफ्ट तुम्हाला वेबसाईटवरती बिल्डरनी अपलोड केलेला असतो, तो पण तुम्ही पाहू शकता. आणि तोच ड्राफ्ट तुम्हाला सायनिंगसाठी दिलेला आहे का, तो एक ड्राफ्ट फॉर्मॅट इथे तुम्हाला प्रोफार्मा ॲग्रीमेंट फॉर सेल या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या प्रोजेक्टमध्ये जो काही ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट आहे तो अपलोड झालेला असतो वेबसाईटवरती, तो तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे तुमचा ॲग्रीमेंट फॉर सेलला तुम्ही प्रोसीड करू शकता. थोडक्यात सांगायचं तर महारेरावर हे सगळे पॉईंट्स स्वतः व्हेरीफाय केल्याशिवाय कोणत्याही प्रोजेक्टमध्ये बुकिंग करू नका. आणि हो, जर तुम्ही या माहितीचा पार्ट 1 मिस केला असेल तर आत्ताच प्रोफाईलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. अशाच प्रॅक्टिकल रिअल इस्टेट माहितीसाठी आपल्या पेजला लगेच फॉलो करा. धन्यवाद.